नीट यूजी 2026 ची रिटेस्ट जी आहे संपूर्ण देशभरामध्ये 21 जून 2026 रोजी कंडक्ट होणार आहे। नीटचं जे काही पूर्वनियोजित शेड्यूल होतं पेपर लीक प्रकरणामुळे ते पूर्णतः डिस्टर्ब झालेलं आहे। परीक्षा पुढे गेली, त्याच्यानंतर रिझल्ट सुद्धा पुढे जाणार आहे आणि या संपूर्ण गोष्टीचा काउन्सिलिंग प्रक्रियेवर काही परिणाम होईल का याविषयी आता तज्ज्ञांचे विविध मतं वेगवेगळ्या न्यूज पोर्टलला येताना आपल्याला पाहायला मिळतात। संसदीय समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय चर्चेला गेल्याचं आपल्याला समजतंय की काउन्सिलिंग प्रक्रिया कशा प्रकारे लवकरात लवकर कंडक्ट करता येईल या संपूर्ण गोष्टीकडे आता एमसीसी असेल, AA CCC असेल किंवा महाराष्ट्र CET सेल असेल, ह्या काउन्सिलिंग प्रक्रियेच्या ज्या काही ऑथॉरिटी आहेत त्या विचार करताना आपल्याला पाहायला मिळतात। या संपूर्ण काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो काही आहे तो आहे डॉक्युमेंट। विद्यार्थी जरी अभ्यासामध्ये बिझी असतील तर बरेचसे पालक सध्याच्या घडीला डॉक्युमेंट प्रिपरेशनमध्ये लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। बऱ्याचशा पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे जे काही डॉक्युमेंट आहेत, आपल्या पाल्याचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते तयार करून ठेवलेले आहेत। आता पालकांपुढे एक प्रश्न आहे की डॉक्युमेंट तर तयार झालेले आहेत, परंतु या डॉक्युमेंटला अटेस्टेडची आवश्यकता आहे का? एखाद्या गॅजेटेड ऑफिसरकडनं अटेस्टेडची आवश्यकता आहे का? किंवा स्कूल कॉलेजच्या प्रिन्सिपलकडनं या डॉक्युमेंटला अटेस्टेड करण्याची आवश्यकता आहे का? असा प्रश्न पालकांचा पुढे आता उभा आहे। या प्रश्नांचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी म्हणजेच MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस आहेत, यासाठी विद्यार्थ्यांचे जे काही डॉक्युमेंट आहेत त्याच्या जे काही झेरॉक्स कॉपी आहेत त्या झेरॉक्स कॉपीला अटेस्टेड करण्याची आवश्यकता आहे का? मूळ विषयाला आपण सुरुवात करतो। मूळ विषय आहे मेडिकल ॲडमिशन डॉक्युमेंट अटेस्टेड करणं आवश्यक आहे का, हे डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मागच्या 2 वर्षाच्या ज्या काही प्रवेश प्रक्रिया आहेत त्या प्रवेश प्रक्रियेच्या अनुभवावरून आपण आजचा हा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवतोय। विद्यार्थ्याला 2 वेळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होतात। एक आहे महाराष्ट्र स्टेट कोट्याची रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होते, यावेळेस विद्यार्थ्याला काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरताना विद्यार्थ्याला आपले जे काही डॉक्युमेंटच्या सॉफ्ट कॉपीज आहेत, PDF फॉर्मॅट आहे 300 KB आत त्या ठिकाणी अपलोड करावे लागतात आणि CET सेल जे काही ऑनलाईन डॉक्युमेंट विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना अपलोड केलेले आहेत त्याचं व्हेरिफिकेशन ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी करत असतं। डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी असतील तर विद्यार्थ्याच्या ॲप्लिकेशन फॉर्मच्या लॉग इन पोर्टलमध्येच त्या ठिकाणी रिमार्क दिला जातो की डॉक्युमेंट ब्लर अपलोड झालं आहे, डॉक्युमेंट करेक्ट अपलोड करा, डॉक्युमेंटमध्ये संबंधित प्रकारची त्रुटी आहे ती दूर करा। अशा प्रकारचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन ही पहिली स्टेप आहे। आणि दुसरं आहे ऑफलाईन व्हेरिफिकेशन। ऑफलाईन व्हेरिफिकेशन हे कधी होतं विद्यार्थ्याचं, जेव्हा विद्यार्थ्याला एखादं कॉलेज एखाद्या राऊंडमधून अलॉट होतं, कॉलेज मिळतं, त्यावेळेस विद्यार्थी ॲडमिशन घेण्यासाठी किंवा त्या कॉलेजला होल्ड करून बेटरमेंटला पुढच्या राऊंडमध्ये जाण्यासाठी कॉलेजवर त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स घेऊन जातो। त्यावेळेस त्या ठिकाणी स्क्रुटिनी समिती असते, त्या कॉलेजची त्या समितीकडे स्क्रुटिनी फॉर्म असतो। त्या स्क्रुटिनी फॉर्मप्रमाणे विद्यार्थ्याचे एक डॉक्युमेंट ती स्क्रुटिनी समिती त्या ठिकाणी चेक करत असते। अशा प्रकारे 2 वेळा विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट संपूर्ण प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान त्या ठिकाणी व्हेरीफाय होतात, एक तर ऑनलाईन पद्धतीने आणि दुसरं आहे ऑफलाईन पद्धतीने। आणि यावेळेस डॉक्युमेंटसोबत ओरिजिनल डॉक्युमेंट विद्यार्थ्याचे, त्याचबरोबर विद्यार्थ्याला पेनड्राईव्हमध्ये सुद्धा डॉक्युमेंट घेऊन यायला सांगतात, त्याचबरोबर विद्यार्थ्याला डॉक्युमेंटच्या सॉफ्ट कॉपी ज्याला आपण झेरॉक्स म्हणतो, हे 3 ते 4 सेट झेरॉक्स कॉलेजवाले त्या ठिकाणी डिमांड करतात। आता या झेरॉक्सला अटेस्टेड करण्याची आवश्यकता आहे का, हे डिटेल आपण पाहणार आहोत। गॅजेटेड ऑफिसर किंवा मुख्याध्यापकांचे अटेस्टेड आवश्यक नाही। संपूर्ण प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्याचे जे काही झेरॉक्सचे डॉक्युमेंट आहेत त्याला अटेस्टेड करण्याची आवश्यकता नाही। तुमचे डॉक्युमेंट या गॅजेटेड ऑफिसर असतील किंवा मुख्याध्यापक असतील किंवा कॉलेजचे प्रिन्सिपल असतील यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं अटेस्टेड किंवा साक्षांकन करण्याची विद्यार्थ्यांना आवश्यकता त्या ठिकाणी नाही। अटेस्टेड कुठं, फक्त सेल्फ अटेस्टेड चालेल। म्हणजेच तुमचे डॉक्युमेंटचे झेरॉक्स असतील तर झेरॉक्सवर फक्त विद्यार्थ्याची सही, म्हणजे ज्याला आपण सेल्फ अटेस्टेड म्हणतो, विद्यार्थ्यांनी स्वतः अटेस्टेड केले असतील तरी त्या ठिकाणी चालणार आहे। स्वतःची सही असलेले झेरॉक्स सेट सुद्धा ॲडमिशनला त्या ठिकाणी चालतात। गॅजेटेड ऑफिसर किंवा प्रिन्सिपलकडनंच अटेस्टेड करून घ्यावं असं कुठलंही बंधन CET सेल विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी ॲडमिशन प्रक्रियेच्या दरम्यान टाकत नसतं, कारण विद्यार्थ्याचे 2 वेळा ऑलरेडी डॉक्युमेंट व्हेरीफाय होत असतात ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने कॉलेजला स्क्रुटिनी समिती त्या ठिकाणी व्हेरीफाय करत असते। त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं अटेस्टेड करण्याची आवश्यकता विद्यार्थ्याला त्या ठिकाणी नाही।
ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी ओरिजिनल स्कॅन अपलोड विद्यार्थी करतो. त्याच्यानंतर ॲडमिशनच्या वेळेस 2 ते 3 सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स सेट विद्यार्थ्यांनी तयार करून ठेवायच्यात. कॉलेजची स्क्रुटिनी कमिटी प्रत्यक्षात डॉक्युमेंटची त्या ठिकाणी पडताळणी करते, त्यामुळे डॉक्युमेंट अटेस्टेड करण्याची आवश्यकता नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. कारण मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये प्रत्येक कॉलेजनी विद्यार्थ्याला सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट मागितलेले आहेत. कुठल्याही गॅजेटेड ऑफिसर किंवा प्रिन्सिपलकडून अटेस्टेड डॉक्युमेंट आणा असं कुठलंही बंधन कोणत्याही कॉलेजनी विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी टाकलेलं नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी न घाबरता आपले जे काही डॉक्युमेंट आहेत त्याच्यावर सेल्फ अटेस्टेड केलं तरी त्या ठिकाणी चालणार आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्याला कोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे कॅटेगरी वाईज, या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट जर विद्यार्थ्याला पाहायची असेल ते आपलं ऑनलाईन कट ऑफ मंत्र ॲप आहे छत्रपती अकॅडमी पुणेचं. कट ऑफ मंत्र ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्याला ऑल कॉलेजेसमध्ये संपूर्ण कॉलेजेसचे कट ऑफ पाहायला मिळतील, संपूर्ण कॉलेजेसच्या यादी पाहायला मिळतील कोर्सेस वाईज. त्याच्यानंतर फ्री बुकलेट सेक्शनमध्ये डॉक्युमेंट लिस्टसुद्धा आपण ठेवलेली आहे, त्या ठिकाणी डॉक्युमेंट लिस्ट पाहू शकता. आणि डॉक्युमेंट लिस्ट संदर्भात जे काही महत्त्वाचे अपडेट आहेत ते तुम्हाला फ्री बुकलेटमध्ये मिळतील. त्याचबरोबर या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्याला जे शासन निर्णय महत्त्वाचे आहेत विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कॅटेगरी वाईज त्या शासन निर्णयाची PDF सुद्धा आपण फ्री बुकलेट या सेक्शनमध्ये ठेवलेली आहे. त्याही ठिकाणी तुम्ही जाऊन ते सुद्धा पाहू शकता. आणि जे काही महत्त्वाचे अपडेट येतील, नीट प्रवेश प्रक्रिया असतील, नीटचं रिटेस्ट असेल किंवा त्यानंतरच्या ज्या काही प्रवेश प्रक्रिया असतील, संपूर्ण काउन्सिलिंग होईपर्यंत जे काही महत्त्वाचे अपडेट आहेत ते विद्यार्थ्यांना न्यूज या लेटेस्ट सेशनमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्याचबरोबर आपले ऑनलाईन वेबिनार सुद्धा त्या ठिकाणी होत असतात. विद्यार्थी ॲपमधून संपूर्ण काउन्सिलिंग प्रक्रियेचे ऑनलाईन वेबिनार सुद्धा त्या ठिकाणी जॉईन करू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट संदर्भात जे काही प्रश्न असतील, विद्यार्थी असतील किंवा पालक असतील, आमचा 12 तास चॅट सपोर्ट विद्यार्थ्यांना दिवसभरात या ठिकाणी असतो. चॅट हा सेक्शन आहे, त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करून डॉक्युमेंट संदर्भातले जे काही प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी विचारू शकता. पेड काउन्सिलिंगसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर, त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.